हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं आम्ही दोघी जावा करतोय स्वयंपाक आणि आमचा चिवडा झालेला आहे आणि माझ्या शंकरपाळ्या सुद्धा झालेले आहेत बनवून. त्याच्यामुळं लक्ष्मीपूजनासाठी 2 पदार्थ तयार झालेले आहेत. आता लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी पुरणपोळी बनवायची. तर आम्ही बनवतो लक्ष्मीपूजनासाठी पुरणपोळी. तुम्ही काय बनवता? कोण बनवतं किंवा कोण नाही बनवत, पण आमच्याकडे असतं आणि असं वाटतं नाही का गोड गोड आहे सगळं, तर आम्ही बनवतो तरी पण, कारण नैवेद्य वगैरे असतं त्याच्यासाठी. तर इथे मी पुरण वाटते आणि डाळ अगोदरच झाली होती मी शंकरपाळ्या करताना, त्याच्यामुळं पुरण लगेचच झालं की लगेच मी वाटायला घेतलं आणि रुपालीने पण लगेचच पीठ मळायला घेतलं. तोपर्यंत आपलं पीठ जे आहे ते मुरल त्यासाठी. तर पोळ्या आम्ही नंतर करणार आहेत. आणि आता आईंचे म्हणजे कपडे वगैरे चालले होते, नाही तर दरवेळेस ना त्या आम्हाला पुरण वगैरे वाटून देतात, पण ह्या वेळेस आता त्यात बिझी होत्या जास्त आणि आपण जास्त असं वाटत नव्हतं की मला काम सांगावं त्यांना म्हणून, कारण त्या खूप हेल्प करत होत्या, मदत करत होत्या आम्हाला. आणि ना सकाळपासून हात चाललाय ना तरी पण आम्हाला असं वाटत नव्हतं की आम्ही थकलोय म्हणून, अजिबात नव्हतं वाटत. आणि असं वाटत होतं की किती लवकर आम्ही किती पटपट करू ना तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण तेवढा आपला वेळ वाया जाणार नाही. आवरला का स्वयंपाक? माझ्या पोळ्यांची तू उभा काढला असेल है ना? मी पोळ्यांचा व्हिडिओच नाही काढला. तर पोळ्या झाल्यात, आमचा सगळा स्वयंपाक झाला. त्याच्यावर काहीतरी झाकते का? त्याच्यावर पोळ्यांवर दिदू माझी भांडी घासती, तर काहीतरी झाकायचं होतं मी ते. तर पोळ्या वगैरे झाल्या, पण पोळ्यांचा व्हिडिओ मी काढला नाही कारण मला तेवढा टाईम पण नव्हता. आणि मी ना 7 तास माझा मोबाईलला हात सुद्धा लावला नव्हता, टच पण केला नव्हता. त्याचं काय चाललं ते सुद्धा नव्हतं बघितलं, एवढं कामामध्ये व्यस्त होते. आणि पटापट आवरायचं होतं त्याच्यामुळे, कारण लक्ष्मीपूजनाची वेळ आम्हाला वाया नव्हती घालवायची. त्यात मला खूप छान असं डिझाईन मला रांगोळीचे बनवायचे होते त्यासाठी. तर आता मी इथं पोळ्या वगैरे झाल्यानंतर मी ना बाहेर आले. तर बरं बाहेर थोडाफार अंधार पडला होता. 6 वाजता माझ्या पोळ्या सगळ्या झाल्या होत्या, स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं 6 वाजता. त्यानंतर मी 6 वाजता रांगोळी करायची होती म्हणून म्हटलं बाहेर रांगोळी आपण काढावी. तर बाहेर सकाळी जी रांगोळी काढली होती ना ती तशीच्या तशीच होती, जो मी तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेला. तर तो तसाच तसा होता, त्याच्यामुळे मला रांगोळी काढायची गरज नाही पडली. म्हणून म्हटलं की घरातच आता म्हणजे त्या पोर्चमध्येच आपण छान अशी रांगोळी काढूया. तर मी तर फुलांची रांगोळी काढलेली, त्यासाठी बाजारातून मी फुलं पण आणली होती, झेंडूचे फुलं वगैरे आणले होते. आणि आमच्या दारात इथं ना आंब्याची पान होतं, तर त्या आंब्याच्या पानाचा यूज करून मी छान अशी रांगोळी काढत होते. तर त्याचा अगोदर ते फुलं चिरत होते मी, कारण ते एकसारखी चिरल्यानंतर एकसारखी दिसतात वगैरे, एकसारखी कापली जातात आणि ते व्यवस्थित दिसतात, ते काळं वगैरे त्यातलं येत नाही झेंडूचे फुलं. तर त्याच्यामुळे मी चिरून घेतलेलं. आणि हे ना मी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यामध्ये छान अशी डिझाईन होती, तर मला खूप आवडली. म्हटलं की आपण पण असंच करावं. पण फुलं घेताना ना ही खूप अशी छोटी छोटी फुलं होती, जास्त मोठी फुलं नव्हती किंवा फुललेली नव्हती, अशा कळ्या जास्त असतात ना ती छोटी छोटी फुलं, तर तीच होती. आणि गावाकडं मला 40 रुपये चे अर्धा किलो असे भेटले, तर त्याच्यामुळं मग मी ते आणले होते. तर आता इथं मी छानपैकी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते. अगोदर छान असं ते पिवळ्या फुलांचं आणि ऑरेंज फुलांचं हे पाकळ्यांचं ते मी हे करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पानं ठेवली आंब्याची. त्यानंतर परत पुढं ते गोलवाले फुलं असतात ना, तर ती वाली ठेवली. त्यानंतर परत ऑरेंज कलरची फुलं जी झेंडूची होती ती थोडीशी जास्त प्रमाणात होती, त्याच्यामुळे ती पण लावून घेतली. आणि आता संध्याकाळ होत आलेली आहे. संध्याकाळ म्हणजे 7 वाजलेले होत्या. तर 7 वाजता म्हटलं 7 वाजेपर्यंत आपलं झालं पाहिजे डेकोरेशन वगैरे सगळं करून, आणि जेणेकरून मला पुढची पण तयारी करायला. तर इथे झाली आहे माझी फुलांची रांगोळी. कशी वाटते? छान वाटते का? नक्की सांगा. आणि सोबतच मी इथं भिंतीच्या कडेला पण रांगोळी काढली. हे माझ्या लक्षात नव्हतं, पण नंतर मला सुचलं, मग मी ते पण काढून घेतलं.
आणि एक गोष्ट म्हणजे मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं, ती म्हणजे ना मी लाईटिंग घेतली होती पण ती लाईटिंग ना मुंबईलाच राहिली, त्याच्यामुळे मला लय वाईट वाटलं. आणि मी सगळ्यांना दाखवलं होतं हो का मी लाईटिंग आणली वगैरे, आणि जेव्हा बघितलं तर ते बॅगीमध्ये काहीच नव्हतं, मुंबईला राहिलं. मला लय वाईट वाटलं. म्हणलं पण त्या भरल्यात आता दिवा लावते. काय ग नाही राहू दे आता, काढ कशी तरी. मिक्स नको करू फुलं, वेगळं दिलती ना तुला मी. एकत्र म्हटलं छान वाटत. होय लयच भारी वाटते एकत्र. अगं तसं नाही, मी इकडे तोंड करून सांगितलं होतं, आईने कसं मांडलं. पूर्वेकडून तोंड चालत ना. कुठे पूर्व तोंड? इकडं पूर्व कुठे? पूर्वीकडून असं उगवतं ना, पूर्वीकडून तोंड चालत ना. इकडे दक्षिण उत्तर झाले नाही, इकडे ना पूर्व इकडून उगवतं ना. कुठून? इकडून असतात, इकडून उगवतं बाळा. कुठून? इकडून पूर्वीकडून. इथं पूजा थोडीशी चुकीच्या दिशेला मांडली, त्याच्यामुळे मग मी थोडंसं हे झालं, ते परत सरळ दिशेला मांडली. हॅलो रेडी आता आम्ही आलो पूजेसाठी. मिठी द्या हे नोटांची डिझाईन बनवायची. झाली का? बनवली का? चालली. कडक बँकेतले नोट नाहीत ना या. ती वाली घे की बाळा, तसं नको करू. कडक नसली ना असं तर इथं चाललेली आहे आमची लक्ष्मीपूजनची तयारी. बरोबर 7 वाजता माझं सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालं, रांगोळी वगैरे काढून पंत्या वगैरे लावून सगळं झालं. त्यानंतर आम्ही अर्धा तास आम्हाला दिला साडी वगैरे घालायला आणि मेकअप वगैरे करायला, कारण 8:15पर्यंत लक्ष्मीपूजन होतं, त्याच्यामुळे आम्ही 8:15ला लक्ष्मीपूजन करणार. कानातले पण एका कशात तरी ठेवायचे, पैशावरच ठेवायचे. आमची इथं छोटीशी ही आहे, पाणी हंडे परत जायला नको.